काय झालं? झोपला की काय भरत? कॉल रिसिव्ह नाही करत. हा, भरत भाई घरी गेला की काय? हा ना, वाट बघून बघून गेला वाटतंय. भरतला बोललो वाट ये बघ, फोन नाही उचला ते भाई, झोपला असेल तिथे. आता आपण नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सुप्रभात, एक नवीन दिवस, नवीन व्हिडिओ. आपण कुठे जाणार आहोत ते तुम्हाला लवकरच सांगणार मी. आता आपल्यासोबत मित्र पण आहेत आज या टूरवर. सो कोण कोण मित्र आपल्याला आज जॉईन करणार आहेत ते पण तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. तर चला आजचा टूर स्टार्ट करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज वर्किंग डे असल्यामुळे भरपूर ठिकाणी आपल्याला ट्रॅफिक मिळाली. आता आपण सध्या आहोत कोपरखैरणे स्टेशनच्या आसपास. आज वर्किंग डे आहे त्यामुळे खूप ठिकाणी आपण शूट नाही केलं, डायरेक्ट आलो फटाफट ट्रॅफिकमधून. आणि विंटरमध्ये फिरायला पण खूप छान वाटतं, तर बरेच टूर हे विंटरमध्ये केले तर बेस्ट राहील. काय म्हणता मंडळी? सुहास येऊन थांबलेला आहे जुईनगर स्टेशनच्या इकडे. तर सुहासला पिकअप करू, त्यानंतर पुढे भरत भाई येणार आहेत. भरत भाईंना आपण खारघरवरून पिकअप करणार आहे आणि आपला टूर आज स्टार्ट करणार आहोत. आज जास्त लोक नाही आहेत आपल्यासोबत, आज फक्त आम्ही तिघच जाणार आहोत. तर चला. सो आपण आता पोचलो आहोत जुईनगर स्टेशनजवळ. या साईडला बघू शकतात, राईटला जुईनगर रेल्वे स्टेशन, ब्रिजच्या त्या साईडला. ब्रिजच्या खाली उभा आहे बोलतो सुहास. बघूया कुठे दिसला 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 समोर समोर समोर. सुहास गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सुप्रभात. मग कसं वाटलं थांबून? हाफ आवर थांबला आहे. नाश्ता बिस्टा करून घेतला. नाश्ता केला तू? हा, मग काय खाल्ला? वडा, मेंदू वडे खाल्ले. बसलो पाण्याची बॉटल बिटल घेऊन. बोलला आता वाट बघूपर्यंत काय करायचं. अरे आज ट्रॅफिक असल्यामुळे ना, हा वर्किंग डे ना, वर्किंग मग तेच आता बघतो काय एक 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 येत आहेत. तेच ते. तर मग चलायचं. हो चला म्हणे. प्रवीणचा काय कॉल? प्रवीण गावी निघालाय. गेला काय? हा, मला फोन आलेला, बोलला गावी निघालाय. भरत उभा आहे. उभा आहे ना भरत? हो, हो. तर चला मग जाऊया आता आपण. ठीक आहे, ठीक. नेक्स्ट आता भरतला पिकअप करूया पुढे. चालेल, चला. आता आपण सध्या आलो आहोत खारघर या ठिकाणी. बघू शकता तिकडे सिग्नलला थांबलो आहोत. आतमध्ये खारघर, इकडे इकडे स्टेशन. भरतभाईला पिकअप करणार आहोत इथून आपण आता. गुड मॉर्निंग भरतभाई. फिर अरे ट्रैफिक, आज वर्किंग डे ना भरतभाई, तो पूरा ट्रैफिक मिला रस्ते में. म्हणजे आता निघालो आहोत आपण आणि मस्त आता रोड हिट केला आहे आपण. सर्वांना पिकअप करून आपल्या डेस्टिनेशनकडे निघत आहोत. आज आपण जाणार आहोत मंडळी कर्नाळा पक्षी अभयारण्य, बर्ड सँच्युरी हे पाहण्यासाठी. मस्त आजचा दिवस एन्जॉय करूया. त्या ठिकाणी काय पाहायला मिळते आपल्याला ते पण तुम्हाला मी दाखवतो आजच्या या व्हिडिओमध्ये. कारण की विंटर सीझन आहे. विंटर सीझनमध्ये मस्त असं बर्ड सँच्युरीमध्ये जाऊन आपण बर्ड बघूया. दिसतात की काय? चांगला क्लायमेट. हा, क्लायमेट खूप मस्त असा थंड थंड आहे. तर चला आपण अगोदर नाश्ता करूया बाबा. ठीक आहे भरत भाई? हां चलो नाश्ता करूया, कारण की भूक पण लागली आता आपल्याला. आपण पुढे जाऊया मंडळी. चला आता आपण नाश्ता करूया. या दोन्ही लोकांनी खाल्लेलं आहे. याने पण खाल्ला आहे. वडा खाल्ला ना रे? हो, मेंदू वडा.
बघूया गरमागरम काय मिळतं आपल्याला. मंडळी चला, खूप छान असा नाश्ता आपला या ठिकाणी झालेला आहे. पाठीमागे बघू शकतात श्री दत्त स्नॅक्स पनवेलमध्ये आहे. आता हा जो बघू शकतात या ठिकाणी हा सरळ रोड जातो आपला मुंबई गोवा आणि हाच रोड आपण आता पकडणार आहोत. ठीक आहे, तर खूप छान असा नाश्ता आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. सुहास आणि भरतभाई यांनी ऑलरेडी खाल्लं असल्यामुळे त्यांनी काही जास्त खाल्लं नाही. आपण मिसळपाव आणि मूग भजी खाल्ली, चाय वगैरे प्यायलो. हां, छान होती ना चाय. बरोबर. येस सुहास. मूग भजे चांगले होते आणि मिसळची टेस्ट पण वेगळी जरा आणि होती. बरोबर, चांगले होते. चांगलं वाटलं मला खायला. तर चला मग आता निघायचं पुढे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया कर्नाळा. ठीक आहे. पोचलेलो आहोत कर्नाळा पक्षी अभयारण्य. हा मुंबई गोवा हायवे आहे आपला आणि समोर बघू शकतात की लेफ्ट साईडने आपल्याला आता खाली जायचं आहे. इथून आपण खाली समोर तिकीट बुकिंग, पार्किंगची पण सोय आहे या ठिकाणी. इथे तिकीट बुकिंगच्या बाजूला या ठिकाणी आपण आता आपली लाडीला पार्क केलं आहे. बरं बाई चला, सो तिकीट काढूया. ती आहे पार्किंगचं शुल्क किती आहे या सर्व गोष्टी आपल्याला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, खूप छान असा व्हिडिओ हा होणार आहे. आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघूया. चला मंडळी, तिकीट काढूया या ठिकाणी, बघूया तिकीट किती रुपये आहे. या ठिकाणी चार्जेस दिलेत. हा हा हा, आवाज दिला. खूप मस्त शांत वाटत आहे या ठिकाणी, एकदम शांतता. आपण जे धावपळीचं जीवन जगत असतो त्यामधून थोडा एक रिलॅक्स, थोडं पीसफुल वाटलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी अशा ठिकाणी नक्कीच या मंडळी, खूप छान वाटतं. आणि ठिकठिकाणी आपल्याला अशी बेंचची सोय केलेली आहे बसण्यासाठी. वाव. आता समोर माझ्यासमोर एक केज आहे, त्या केजमध्ये काय बघूया आपण. वाव, मस्त. पावसात पाणी असेल ना भाऊ इकडे, जात असेल. हो, मस्त. आज गर्दी नसल्यामुळे आपला फायदा झाला. शांत वाटतं एकदम. मस्त आहे. मंडई बघू शकतात, सुंदर असा पाण्याचा व्ह्यू मिळतो आपल्याला या ठिकाणी. छान असा ब्रिज बनवला या ठिकाणी. इथे खाली पण एक अशी
ट्रेल दिलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी. त्यानंतर समोर पलीकडे तिकडे वरती कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तिकडे. मस्त. पावसाळ्यात तर अजून खूप छान दिसत असणार इथे. खूप शांत असा आवाज येत आहे या ठिकाणी. खूप मस्त पीसफुल वाटत आहे. मंडळी, आज या ठिकाणी येऊन खूप भारी वाटत आहे आम्हा सर्वांना. मस्त पैसा वसूल ट्रिप आहे ही. एक निसर्गाच्या सानिध्यात येऊन खूप मस्त वाटत आहे. असे छोटे छोटे ब्रिज बनवलेले आहेत. पावसाळ्यात तर खूप जास्त मजा येते असे या ठिकाणी. हां सुहास, पावसामध्ये मेन यायला पाहिजे इकडे. झाड पडल्यामुळे झालं वाटतं ते ब्रिज तुटला आहे तो. झाड म्हणजे एवढं पाण्याचा फोर्स पण असेल. रेलिंगवर पडले ना ते. मग भरत भाई, कसं वाटलं आज? एक नंबर. नैसर्गिक. हां, निसर्गात येऊन भारी वाटलं ना? भारी. नॅचरल. मस्त. समथिंग डिफरंट. करेक्ट. सुहास? हो, अजून काय काय नवीन आहे ते शोधत आहे मी. पक्षी आवाज तर एक एक देत आहेत आम्हाला. इथे थोडं शांत राहिल्यावर एकदम मस्त आवाज येतोय. हां, एकदम शांतता आहे. इथे कोणच नाही आज. म्हणजे वर्किंग डे आहे त्यामुळे आज थोडं मस्त आपल्याला भारी टाईम मिळाला. सुंदर. मस्त. मंडळी, जर आपल्याला या ठिकाणी येऊन स्टे करायचा असेल तर ती पण सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. समोर बघू शकतात, हा जो बंगलो दिसतोय, आपण या ठिकाणी येऊन बुक करू शकतात. पुढे काउंटरला याचे डिटेल्स आपल्याला मिळून जातील. चार्जेस किती आहेत, बुकिंग कशी करायची, त्या सर्व डिटेल्स आपल्याला काउंटरवर मिळून जाणार. रूम बघितला आतमध्ये जाऊन, खूप सुंदर असा रूम या ठिकाणी आहे. छान. या ठिकाणी एंट्री आतमध्ये जायला. आतमध्ये 2 सूट्स अवेलेबल आहे. जवळपास 6 लोक आरामात राहू शकतात 2 रूम्समध्ये. बाहेर हॉल आहे मस्त. इथे सिटिंग व्यवस्था केलेली आहे मस्त. बघू शकता इथे बेंच आहे. इव्हिनिंगला आपण मस्त असं बसू शकतात या सुंदर अशा निसर्गामध्ये. मंडळी, या ठिकाणी मस्त असं गजिबो लुक आहे. मस्त अशी शेड केलेली आहे. इव्हिनिंगला येऊन तुम्ही या ठिकाणी मस्त असं सिटिंग करू शकतात. मस्त खूप रिलॅक्स वाटत आहे या ठिकाणी. इकडे सुंदर असा निसर्ग, मस्त भारी वाटलं मंडळी या ठिकाणी येऊन आज. तर कधी आपण आलात तर नक्कीच विजिट करा या ठिकाणी. खूप भारी वाटेल आपल्याला. आणि जर आपण स्टेसाठी येत आहात तर स्टेचा ऑप्शन पण या ठिकाणी अवेलेबल आहे. आपण स्टे करू शकतात आणि मस्त या ठिकाणी राहू शकतात. मंडळी, आपण जर आत आलात आणि आपल्याला काही पेटपूजा करायची असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल समोर इथे. तर आम्ही लोक पण आता बराच वेळ चालल्यानंतर खूप थकलो आहे. बघूया आतमध्ये काय मिळतं आपल्याला खायला, नाहीतर चाय पिऊया. हां सुहास, चल चाय पिऊया. हो चला. आता वॉकिंग झाली. हां, पाणी बॉटल पण बघूया आहे का. ग्रीन टी अवेलेबल आहे विथ हनी. हनी भी मिळेल. चलो. या ठिकाणी कॅन्टीन. या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंट आहे. मंडळी, या ठिकाणी येऊन खूप भारी वाटलं आम्हाला आज. खूप मजा केली या ठिकाणी येऊन. समोर आपण आता एक स्टे ऑप्शन पण बघितला. खूप सुंदर असा स्टे ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहे. AC रूम आहे. त्यानंतर 2 रूम्स आहे ते अवेलेबल. पुढच्या साईडला एक मोठा हॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही मस्त एक बसून गप्पा वगैरे करू शकतात. आणि आतमध्ये 2 सूट्स अवेलेबल आहेत ज्यामध्ये 6 लोक आरामात राहू शकतात. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास आपले काही क्वेरी असेल नक्कीच कमेंटमध्ये टाका. आपल्याला मी नक्कीच रिप्लाय करेल.
तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी. असेच नवनवीन व्हिडिओ आपण पुढे पण घेऊन येणार आहोत. तो सुंदर असा निसर्ग आणि आपण मस्त शांत. स्कूल ट्रिप पण आली आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला थोडं आवाज जास्त येतो आहे, कारण की जवळपास एक 200 ते 250 मुलं आता मगाशी आलेत या ठिकाणी फिरायला. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोवर आपली रजा घेतो मंडळी. नमस्कार.